हॅलो नमस्कार. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जो बंगाचा व्हिडिओ बघितला तो माझा या होलपासून एक 100 फूट अंतरावर मगाचा होल होता. हा दुसरा होल आहे माझा. आणि हा पण 6.5 इंची किंवा 6.5 इंची बोर नाही, माझा 8 इंची बोर आहे. तरी पण तुम्ही आजच्या कंडिशनला बघू शकता. इथं साईडला ओढा आहे, वरून भरपूर पाणी आहे, पलीकडे बाजूला शेततळ आहे. शेततळ म्हणजे ते कृत्रिम शेततळावर नाही, कपडा टाकलेला नॅचरल आहे. परंतु ह्या होलमध्ये आत्ता सध्या जर कंडिशनला बघितली तुम्ही बघू शकता तर पाणी हा होल माझ्या माहितीने तुम्हाला दिसेल. एक त्या होलपेक्षा 3 फूट खाली समजा, म्हणजे 5 फुटावर पाणी आहे, 5 ते 3.5 फुटावर. परंतु मी तुम्हाला खोटं वाटेल, मी 14, 15, 16 बोर जरी घेतले असले तरी माझा कुठलाही होल चलत नाही. आणि होल बारकार आहे बघा तुम्ही, मी खडा टाकलेला आहे, तुम्ही पाणी बघू शकता बरोबर. परंतु याच्या पुढचा जो माझा होल आहे तो त्या बाबळीखाली आहे, मगाचा तुम्ही जो व्हिडिओ बघितला तिथला. आणि जर तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला जर खोटं होत असेल तर मी लाईव्ह व्हिडिओ ठेवून मी त्या बोरकडे जातो, तुम्हाला विश्वास त्यानंतर वाटेल. एक 100 पावलंसुद्धा नाही जायची वेळ येत, पण पाणीच नाही आमच्या जमिनीमध्ये किंवा आमच्या भूगर्भामध्ये पाणी मुरतच नाही. त्यामुळं आमची कुठल्याही प्रकारचे होल चालतच नाहीत. पाणी लागताना लागतं, परंतु त्याच्यामध्ये येणारा स्रोतच नाही. त्यामुळे हा मगाचा बोर फुल भरलेला आहे. आणखी एकदा तुम्हाला जर बघायचं असेल तर मी काढू शकतो. याच्यावरला डब्बा ठेवलेला आमच्या वडिलांनी. आणि कसे जुनी माणसं होती, काळजी घेणारे होते, कधीतरी चालेल ह्या अपेक्षेनं. पण हे बघू शकता तुम्ही, पण हे चालत नाही. ओके, नमस्कार.